वेलकम टू दिस क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण बेसिकली पर्च्युरेशन काय असतं, लॅक्टेशन काय असतं आणि प्लेसेंटा काय असतं, ह्या सगळ्या गोष्टींवरती डिस्कशन करणार आहोत. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आज डिस्कस करायच्या आहेत. बट बिफोर आय स्टार्ट आय विल बी रिक्वेस्ट टू दॅट प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आवर चॅनल. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. ठीक आहे. तर एक्झॅक्टली हा जो प्लेसेंटाचा टाईप आपण म्हणतो आहे, हा जो प्लेसेंटा आहे बेसिकली हा जो फ्यूटस असतो, फ्यूटसमधलं बेसिकली जे सर्क्युलेशन होतं म्हणजे मॅटर्नल जे सर्क्युलेशन असतं याच्यामध्ये जे कनेक्शन आहे बेसिकली म्हणजे टेम्पररी स्ट्रक्चरल अँड फंक्शनल कनेक्शन असतं बिटवीन द फ्यूटस अँड मॅटर्नल सर्क्युलेशनबद्दलचं. म्हणजे यांच्यामध्ये जे कनेक्शन आहे फ्यूटसमधलं कनेक्शन असतं विथ द मदर. ठीक आहे. दॅट विल बी अ मॅटर्नल सर्क्युलेटरी पार्ट्स थ्रू ह्यांचं कनेक्शन आपल्याला दिसायला भेटतं. म्हणजे ह्याचं म्हणजे प्लेसेंटाचं बेसिक काम असतं तुमचं ऑक्सिजन सप्लाय करायचं, न्यूट्रिशन सप्लाय करायचं आणि जो फ्यूटस आहे त्याच्यामधून येणारा जे वेस्ट प्रोडक्ट असतील म्हणजे कार्बन डायऑक्साईड असेल किंवा जे वेस्ट प्रोडक्ट असतील त्यांना बाहेर काढण्याचं पण काम प्लेसेंटाचं असतं. ठीक आहे. तुम्ही प्लेसेंटा बघितला असेल. सो हेअर इज दॅट द वर्किंग अँड फंक्शनल युनिट त्याचं बेसिकली असतं. इट अटॅच हा जो आहे बेसिकली वॉल ऑफ द युटेरस टू द बेबीज ॲम्ब्लिकल कॉर्डसोबत हा अटॅचमेंट दाखवतो. म्हणजे बेसिकली याचा अटॅचमेंट तुम्हाला दिसेल युटेरसमध्ये. कुठे दिसेल? युटेरस ऑफ द मदर अँड जो बेबी आहे बेसिकली म्हणजे जो फ्यूटस आहे त्याचं ॲम्ब्लिकल कॉर्डने कनेक्शन केलं जातं. हे जो प्लेसेंटा आपण म्हणतो आहे, हे जे कनेक्शन आपण म्हणतो आहे दॅट विल बी प्लेसेंटा फॉर्म जो आहे म्हणजे हा जो प्लेसेंटा आहे बेसिकली प्लेसेंटा जो आपण म्हणतो आहे दिस प्लेसेंटा विल बी बेसिकली टिश्यू आहे. ओके. म्हणजे प्लेसेंटा काय करतो तुमचा हा फ्यूटस म्हणजे मदरमधलं टिश्यू जे बनवण्याचं काम असतं फ्यूटसमधलं आणि मदरमधला जो टिश्यू फॉर्म करतो तो प्लेसेंटा थ्रू होतो तुमचा. अँड देन जो पार्ट ऑफ द प्लेसेंटा आहे, ठीक आहे, म्हणजे पार्ट ऑफ प्लेसेंटा आहे दॅट विल बी कंट्रीब्यूट्स बेसिकली जी कंट्रीब्युशन आहे इट कंट्रीब्यूट्स बाय द फ्यूटस. म्हणजे पार्ट ऑफ प्लेसेंटा काय करतो? कंट्रीब्यूट करतो कोण? फ्यूटस. त्याला म्हटलं तर फ्यूटल म्हणजे बेसिक जो फ्यूटल प्लेसेंटा म्हटला तो. अँड इट इज ऑल्सो कॉल्ड अ कॉर्निकल व्हॅली पण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं याला? कॉर्निक व्हॅली पण म्हटलं जातं. बरोबर आहे. म्हणजे प्लेसेंटाचा जो कंट्रीब्युशन आहे फ्यूटससोबतचं त्याला आपण फ्यूटल प्लेसेंटा आणि ऑल्सो कॉल्ड ना कॉर्निकल व्हॅली पण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? कॉर्निकल व्हॅली पण आपण त्याला म्हणतो. म्हणजे जो ह्युमनचा प्लेसेंटा असतो ह्युमन बिंगमधला असणारा प्लेसेंटा त्याला होरियल म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? ह्युमोकोरियल. काय म्हटलं जातं त्याला? ह्युमोकोरियल बेसिकली म्हटलं जातं. हा ह्युमन बिंगमधला असणारा प्लेसेंटा तुम्हाला दिसतो. आता ही जी ॲम्ब्लिकल कॉर्ड आपण म्हणतो आहे ही फॉर्म होते 3 ब्लड व्हेसल्स थ्रू. याच्यामध्ये 3 ब्लड व्हेसलचं कनेक्शन बेसिक दिसायला भेटतं. त्याच्यापैकी ज्या 2 असतात त्या स्मॉल आर्टरीज असतात ज्या ब्लड कॅरी करतात टोवर्ड्स द ब्लड म्हणजे टोवर्ड्स जे आपला हा जो आहे बेसिकली टोवर्ड्स द बॉडी म्हणजे जे ब्लड आहे बेसिकली इट कॅन बी आर्टरीज कॅरी ब्लड टोवर्ड्स द बॉडी. जे आहे ब्लड जे आहे बेसिकली ते कॅरी करण्याचं काम आर्टरीजचं असतं. आणि जे एक आहे एक लार्जर असतो, 2 जे आहेत स्मॉलर आहेत आणि एक जी लार्जर आहे विच रिटर्न्स ब्लड फ्रॉम द फ्यूटस. म्हणजे ह्या ज्या 2 आहेत ते ब्लड घेऊन जातात आणि जी लार्जर आहे ती रिटर्न करते ब्लडला फ्रॉम फ्यूटसपासून. ठीक आहे. आणि प्लेसेंटा जो आहे बेसिकली ॲक्ट्स ॲज अ एंडोक्राईन टिश्यूसारखा ॲक्ट करतो आणि प्रोड्यूस करतो हार्मोन्सला. म्हणजे जसा HCG असेल, प्रोजेस्टेरॉन असेल, एस्ट्रोजिन असेल तर असे हार्मोन्स सिक्रेट करण्याचं काम काय असतं? प्लेसेंटाचं असतं. म्हणजे जी एंडोक्राईन टिश्यू जी आहे ही प्रोड्यूस करते हार्मोन्सला. बरोबर आहे. तर असे हार्मोन्स HCG, प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजिनला प्रोड्यूस करण्याचं काम करतं इन लेटर फेज ऑफ द प्रेग्नन्सी. म्हणजे प्रेग्नन्सीच्या लेटर फेजसाठी हे सगळे हार्मोन जे आहेत बेसिकली ते सिक्रेट होताना तुम्हाला दिसतील याच्यामध्ये. अँड देन जसं आपण म्हणतो आहे की हे जे सिक्रेशन होतं आहे हार्मोनचं हे जे हार्मोन्स आहेत आर रिक्वायर्ड फॉर द फ्यूटल ग्रोथ. म्हणजे जी फ्यूटस आहे त्याच्या ग्रोथसाठी हे हार्मोन्स सिक्रेट होणं गरजेचं आहे आणि मेंटेन करतं प्रेग्नेन्सीला पण. कशाला मेंटेन करतं? हे प्रेग्नेन्सीला मेंटेन करण्याचं पण काम करतं. ही जी स्टेज आहे बेसिकली प्लेसेंटा नंतरची आपली असते पार्च्युरेशन. म्हणजे प्रेग्नेन्सी जी होते, ठीक आहे, बेबी जेव्हा आउट होतो तिथे पर्च्युरेशन होतं. म्हणजे बेसिक दॅट प्रोसेस ऑफ गोईंग टू
ठीक आहे, जी बर्थ होते बेबीची ती पर्च्युरेशनमध्ये दिसायला भेटते, म्हणजे त्यालाच पर्च्युरेशनची प्रोसेस आपण म्हणतो. आता इथे जी फिजिकल ॲक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे बेसिक फिजिकल ॲक्टिव्हिटीज इन्व्हॉल्व असतात पर्च्युरेशनमध्ये, जसं युटेरिन आहे किंवा आपण ॲबनॉर्मल कॉन्ट्रॅक्शन जे असतं किंवा डायल्युशन असेल किंवा डायल्युशन ऑफ कर्विक्स असेल किंवा पॅसेज ऑफ बेबी असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत फिजिकल ॲक्टिव्हिटीज याच्यामध्ये आपल्याला दिसायला भेटतात. जसं पॅसेज ऑफ बेबी असेल, हा कलेक्टिवली लेबर पेनसारखा दिसायला भेटतो, म्हणजे याच्यामध्ये लेबर पेन येऊन जातो तुमचा बेसिकली. आता हा जो लेबर आहे बेसिकली सेन्सेशन असतं, बेसिकली डिस्कम्फर्ट फील होतं, ॲग्नोई फील होतं, म्हणजे जे लेबर पेन इथे होतो तुमचा बेसिकली पर्च्युरेशनच्या वेळेस. अँड जे पर्च्युरेशन आहे हे कंट्रोल केलं जातं बाय द कॉम्प्लेक्स न्यूरो एंडोक्राईन मेकॅनिझमने. कशाने? दॅट इज न्यूरोक्राईम, म्हणजे न्यूरो एंडोक्राईन मेकॅनिझम जे बेसिकली असतं त्याच्या थ्रू याला काय केलं जातं, पर्च्युरेशनला कंट्रोल केलं जातं. दॅन जो सिग्नल आहे बेसिकली फ्युटसपासून अराईज होतो प्लेसेंटाला आणि काय करतो, कॉज करतो माइल्ड युटेरियन कॉन्ट्रॅक्शनसाठी, म्हणजे जे युटर्स आहे त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन यायला सुरुवात होऊन जाते. आता इट कॅन बी ऑकर्स, म्हणजे जो एस्ट्रोजिन आहे किंवा हा जो कॉन्ट्रॅक्शन आहे बेसिकली विल बी ऑकर्स द रेशो जो आहे बेसिकली एस्ट्रोजिनचा आणि प्रोजेस्टेरॉनचा जो रेशो आहे तो इन्क्रीज होतो इन ऑक्सिटॉक्सिनच्या प्रेझेन्समुळे, म्हणजे ऑक्सिटॉक्सिनमुळे एस्ट्रोजिन अँड प्रोजेस्टेरॉनचा रेशो वाढतो. अँड रिसेप्टर जो आहे बेसिकली युटेरियन जी मसल्स आहेत त्यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन यायला सुरुवात होते. आणि ॲट द एंड ऑफ प्रेग्नन्सी जेव्हा संपून जाते त्याच्यामध्ये जो मायोमेट्रियम आहे बेसिकली युटेरसचा, ठीक आहे, मायोमेट्रियम ऑफ युटेरस, तर हा मायोमेट्रियम जो आहे युटेरसचा याच्यामध्ये काय होतं, बेसिक जी गिवन आहे, म्हणजे बेसिक जो सिग्नल आहे याच्यामध्ये येणारा तुमचा मायोमेट्रियमचा, दॅट कुड बी हा जो आहे युटेरसमधून येणारा मायोमेट्रियम कॉज अ विगरस कॉन्ट्रॅक्शन दाखवतो, म्हणजे खूप मोठा चेंजेस याच्यामध्ये येऊन जातो, कॉज कॉन्ट्रॅक्शन याच्यामध्ये येतं. आणि जो सिग्नल आहे बेसिकली युटेरिन कॉन्ट्रॅक्शनचा काय करतो, सिक्रीट करतो एंडो, म्हणजे कॉर्टिको आणि ट्रॉपिक हार्मोनला सिक्रेट करतो बेसिकली, म्हणजे ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोनला सिक्रेट करतो, म्हणजे तो ACTH जो हार्मोन आहे बेसिकली, जो ACTHचा जो हार्मोन येतो तुमचा, दॅट कुड बी सिक्रेट करतो, याच्यामध्ये सिक्रेशन होतं त्याचं. अँड देन विच फॉर्म अ पर्च्युरेशन, आणि बेसिकची गोष्ट जी आहे बेसिकली, आणि कॉर्टिकोस्टेरॉइड जे आहे बेसिकली फॉर्म होतं ॲड्रेनलिन ग्लँडपासून, आणि जसं हे फॉर्म होतं टू एक्सप्लोजन होऊन जातं, कशामध्ये, बेबीमध्ये जे एक्सप्लोजन होतं, आणि ह्या एक्सप्लोजन थ्रू, म्हणजे जे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होतं त्याच्या थ्रू जे एक्सप्लोजन होतं बेसिकली बेबी फ्रॉम द युटेरस अँड इन्व्हॉल्व 3 स्टेप, याच्यामध्ये 3 स्टेप इन्व्हॉल्व असतात पर्च्युरेशनचे बेसिकली. पहिली स्टेज असते डायल्युशनची स्टेज, म्हणजे हे जे एक्सप्लोजन आहे बेसिकली जेव्हा बेबी बाहेर होतो, आऊट होतो, त्याच्यामध्ये जो युटेरिन आहे बेसिकली कॉन्ट्रॅक्शन होतं फ्रॉम द टॉपपासून त्याचं कॉन्ट्रॅक्शन व्हायला लागतं वरून, अँड फोर्सिंग द बेबी टुवर्ड्स द कॉर्विक्स रिजनकडे तो फोर्स करतो. याची पूर्ण डायग्राम आहे ती पण आपण बघू, काही प्रॉब्लेम नाही त्याला, कारण हा कर्विक्स रिजनकडे फोर्स करतो बेबीला, कर्विक्स रिजनकडे पाठवून देतो. आणि कॉन्ट्रॅक्शन ह्याच्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्शन आहे बेसिकली कॅम्पेन बाय द पेन, याच्यामध्ये पेन होतो या कॉन्ट्रॅक्शनमुळे, बाय द कॉम्पॅरिझन ऑफ द ब्लड वेसल, म्हणजे कॉम्प्रेशन जे होतं ब्लड वेसलचं, तर ब्लड वेसलच्या कॉम्प्रेशनमुळे हे पेन व्हायला सुरुवात होऊन जाते. आणि ड्यू टू ऑक्सिटॉक्सिनमुळे, जे ऑक्सिटॉक्सिन आहे बेसिकली, ऑक्सिटॉक्सिन जे कॉन्ट्रॅक्शन आहे, ऑक्सिटॉक्सिनचं जे कॉन्ट्रॅक्शन आपण म्हणतोय बिकम्स स्ट्रॉंगर अँड स्ट्रॉंगर व्हायला लागतं ड्यू टू द स्टिम्युलेशन जे होतं, म्हणजे जे रिफ्लेक्शन आहे किंवा रिफ्लेक्स ॲक्शन आहे, जे रिलॅक्सेशन आहे, कॉन्ट्रॅक्शन आहे, त्यांच्यामुळे हा एकदम स्ट्रॉंगर होऊन जातो. आणि ड्यू टू दॅट स्ट्रॉंगर सिम्युलेशन पेन पण व्हायला लागतो ॲज द म्हणजे जो बेबी आहे बेसिकली पुश होतो, म्हणजे तिथून तो बेसिकली तो कर्विक्स रिजनकडून युटेरसपासून कर्विक्स रिजनकडे पुश व्हायला लागतो, आणि ज्याचं जे हेड आहे ते कम्स होतं अगेन्स्ट द कर्विक्स रिजनकडे, म्हणजे कर्विक्स रिजनकडे त्याचं हेड येऊन जातं पूर्ण बेसिकली. असा हा जो भाग असतो तुमचा, इथून जर आपण बघितलं तर वजानाचा पूर्ण पोर्शन असतो तुमचा, इथून हा कर्विक्स रिजनचा पोर्शन असतो, इथून बेबीचं हेड बाहेर यायला लागतं, आणि हा पूर्ण इकडे वजाना येऊन जातो तुमचा याच्या पुढे कर्विक्स रिजनच्या बाहेरला. कर्विक्स रिजनचा पोर्शन एकदम छोटासा असतो, तो नंतर कॉन्ट्रॅक्शन
रिलॅक्सेशन होऊन एक्सपांड व्हायला सुरुवात होऊन जातो. आणि ॲज द बेबी पुश युटेरस हेड कम्स अगेन्स्ट द कर्विक्स रिजन इट गेट्स डायल्यूट होऊन जातो. आणि जसं डायल्युशन होतं वजायना ऑल्सो शोज द डायल्युशन, त्याच्यामध्ये वजायनामध्ये पण काय होतं डायल्युशन व्हायला सुरुवात होते. ॲट दिस स्टेज जो लेबर आहे तो फ्यू हवर्सपर्यंत राहतो. मग काही हवर्सपर्यंत काही तासापर्यंत याच्यामध्ये लेबर यायला सुरुवात होते. आणि जसा तो एंड होतो रप्चर करतो ॲमिनॉटिकल मेम्ब्रॅनला, ॲमिनॉटिक मेम्ब्रॅनला तो रप्चर करून देतो. अँड मेम्ब्रॅन ऑफ द फ्युटस म्हणजे ती फ्युटसची जी मेम्ब्रॅन आहे ॲमिनॉटिक मेम्ब्रॅन हिला रप्चर करून देतो आणि त्याला बाहेर यायला मदत करतो. म्हणजे जे एक्सप्लोजन आहे आता याच्यापासून कर्विक्स रिजनपासून जो बाहेर येण्याचा रप्चरिंग नंतरचा प्रोसेस असतो हा एक्सप्लोजनचा प्रोसेस आहे. म्हणजे हे एक्सपल्जन आहे बेसिकली. हे एक्सप्लोजन जे होतं एक्सप्लोजनची ही जी स्टेज होते याच्यामध्ये नॉर्मली जे डिलिव्हरी आहे नॉर्मल डिलिव्हरीमध्ये जी बेसिक कन्सेप्ट होते त्याच्यामध्ये बघा की जो फ्युटस आहे पास आउट होतो थ्रू द कर्विक्स रिजन टू द वजायनामध्ये पास होऊन जातो एक्सपल्जिव्ह स्टेजमध्ये नॉर्मल डिलिव्हरीमध्ये. विथ द हेड विल बी फॉरवर्ड डिरेक्शनमध्ये असतं, पुढे असतं हेड, डोकं सहसा पुढे येतं. ह्याच्यासाठी 20 ते 60 मिनटं म्हणजे 20 ते 60 मिनटं बेसिकली लागतात. आणि जी ॲम्ब्लिकल कॉर्ड आहे बेसिकली टायज अप होऊन जाते आणि कट होते क्लोज टू द बेबीपासून तिला कट केले जाते. अँड ॲज दॅट जसा तो ॲम्ब्लिकल कॉर्डपासून टायज होऊन कट केला जातो क्लोज टू द बेबी ऑफ द नर्व, ठीक आहे. म्हणजे जे नावेल असते बेसिकली बेबीची त्याच्यानं त्याला कट केलं जातं. आफ्टर बर्थ म्हणजे जसं तो बाहेर येऊन जातो प्लेसेंटाचा सेपरेट होतो फ्रॉम द युटेरस अँड एक्सप्लॉइड आउट होऊन जातो. कसा होतो तो एक्सपेल्ड आउट आफ्टर बर्थ, नंतर तो बाहेर येऊन जातो. आणि ड्यू टू सेव्हरल कॉन्ट्रॅक्शन अँड द युटेरसचं जे कॉन्ट्रॅक्शन आहे बेसिकली दिस प्रोसेस विल बी हॅपन 10 ते 45 मिनटामध्ये डिलिव्हरी होऊन जाते याची बेसिकली. म्हणजे बर्थ नंतरची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये हा प्लेसेंटा काय करतो सेपरेट होतो कुठून युटेरसपासून अँड एक्सपेल्ड आउट जातो ॲज आफ्टर बर्थ नंतर. आणि ड्यू टू सिव्हिअर कॉन्ट्रॅक्शन ऑफ द युटेरस दिस प्रोसेस विल बी हॅपन्स किती 10 ते 45 मिनटामध्ये डिलिव्हरी होते बेसिकली. आता इथे लॅक्टेशनची पण एक प्रोसेस आहे बेसिक, जी लॅक्टेशन प्रोसेस म्हणतो आपण. त्याच्यामध्ये जी मेमरी ग्लँड आहे याच्यामधून मिल्क येतं बेसिकली. हा मिल्क प्रोड्यूस करायला सुरुवात करून देतं लॅक्टेशनच्या प्रोसेसमध्ये. मेमरी ग्लँड मिल्क प्रोड्यूस करायला सुरुवात होते. जसं प्रेग्नन्सी एंड होऊन जाते प्रोसेस एंड होते त्याच्यानुसार लॅक्टेशन व्हायला सुरुवात होते. आणि जे फ्लूड आहे बेसिकली म्हणजे जे लॅक्टेशनची जी मेमरी ग्लँड जी फ्लूड जनरेट करते असा जो फ्लूड आहे बेसिकली मेमरी ग्लँड सून आफ्टर चाइल्डच्या बर्थ नंतर त्याला म्हटलं तर क्लोस्ट्रम. आता हे जे क्लोस्ट्रम आहे बेसिकली याच्यामध्ये एक स्टिक्की येलो कलरचं फ्लूइड येतं मदरच्या जी मेमरी ग्लँड आहे जे मिल्क प्रोड्यूस करतं तिथून हा येलो कलरचा फ्लूइड सिक्रेट करतं बाय द मेमरी ग्लँड सून आफ्टर द चाइल्ड बर्थ नंतर. आणि ह्याच्यामध्ये बेसिकली याच्यामध्ये प्रोटीन्स असतात, लॅक्टोज असतात किंवा मदरचा अँटीबॉडीज असतात. कारण IgA जी अँटीबॉडी आहे ही का बरं असते कारण हा जो फ्युटस आहे किंवा बेबी आहे इट्स ओव्हन त्याची इम्युनिटी तेव्हा रिस्पॉन्स करत नाही म्हणून हे अँटीबॉडीज तिथे काम करतात. थ्रू द ब्लड त्याला दिलं जातं. इट इज नॉट फुल्ली डेव्हलप्ड म्हणजे इम्युनिटी त्याची फुल्ली डेव्हलप नसते ह्या केसमध्ये इथे जर आपण त्याला बघितलं तर. सो जो रिप्रोडक्टिव्ह जी हेल्थ आहे याच्यामध्ये येणारी म्हणजे जी रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आहे याच्यामध्ये म्हणजे जसं लॅक्टेशनची प्रोसेस संपून जाते याच्यामध्ये येणारी त्याच्यानंतर तुमची रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. आता ही जी प्रोसेस आहे इथून सगळे जे काही एकदम सोपे टॉपिक्स तुम्हाला दिलेले आहेत तुम्ही इझिली रीड करून अंडरस्टँड करू शकता. आता WHO जर विचार केला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आपण त्याला म्हणतो याच्यामध्ये जी रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आहे मीन्स टोटल वेल जे आहे बेसिकली म्हणजे जो ॲस्पेक्ट आहे रिप्रोडक्शनचा त्याची काळजी घेतली जाते. WHO त्याची काळजी घेतो म्हणजे टोटली वेल जो आस्पेक्ट आहे रिप्रोडक्शनचा तो यायला पाहिजे किंवा काहीही ॲबनॉर्मॅलिटीज असतील किंवा न्यूट्रिशनच्या कमीमुळे येणारे जे वेगवेगळे डिसीजेस असतील ते यायला नको. तर ह्याच्या थ्रू आपला WHO वेगवेगळ्या आपल्याला सजेशन देत असतो. याच्यामध्ये इमोशनल असेल, बिहेवियर असेल किंवा सोशल आस्पेक्ट असेल अलॉंग विथ द फिजिकल वन्स असेल किंवा फिजिकल जे वेगवेगळे डिसीजेस असतात ते डिसीजेस थ्रू आपल्याला जागरूक करण्याचं काम WHO असेल किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असेल किंवा आपले इंडिया थ्रू आपल्याला केलं जातं. तसंच जे ऑल सोशल गोल्स असतात म्हणजे इंडिया थ्रू जर आपण बघितलं तर आपल्या इंडियामध्ये अँड इम्पॉर्टंट वन अटेन्शन दिले जातात टोटल रिप्रोडक्टिव्ह हेल्थ थ्रू. याच्यामध्ये वेगवेगळे प्रोग्राम्स परफॉर्म केले जातात. वेगवेगळे प्रोग्राम्स याच्यामध्ये असतात. म्हणजे करंटली जर बघितलं तर ऑपरेशनमध्ये आहे रिप्रोडक्टिव्ह
चाइल्ड हेल्थ केअर RCH हा एक प्रोग्राम आहे ज्याच्या थ्रू बेसिकली जे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ असेल किंवा वेगवेगळे गोल्स असेल त्याच्या थ्रू सेट केले जातात. म्हणजे जी RCH आहे हा जो प्रोग्राम आहे बेसिकली रिप्रोडक्टिव्ह हेल्थ थ्रूचा, याच्यामध्ये अवेअरनेस असते अमॉंग द पीपलमध्ये फॉर अबाउट द रिप्रोडक्शन थ्रू, म्हणजे रिप्रोडक्शनचं अवेअरनेस द्यायचं, त्यांच्याबद्दल त्यांना गाईड करायचं, इन्फॉर्मेशन द्यायची, माहिती द्यायची, प्रोव्हाइड करायचं, फॅसिलिटी प्रोव्हाइड करून द्यायची त्यांच्या थ्रू, वेगवेगळ्या पीपल्स थ्रू. परत टू प्रोव्हाइड द सपोर्ट प्रोव्हाइड करायचा, बिल्डिंग द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ थ्रू. रिप्रोडक्टिव्ह हेल्थच्या वेगवेगळ्या ज्या सपोर्ट्स असतील किंवा रिप्रोडक्टिव्ह हेल्थ थ्रू वेगवेगळे सपोर्ट्स त्यांना केले जातात. रिड्यूस केलं जातं टोटल इनफर्टिलिटी रेटला रिड्यूस करण्याचं काम होतं. इन्फॅन्ट मोर्टॅलिटी रेटला कमी केलं जातं अँड मॅटर्नल मोर्टॅलिटी रेटला पण काय केलं जातं, त्यांच्याकडे लक्ष दिले जातात. म्हणजे जे असे वेगवेगळे गोल्स आहेत, म्हणजे जर गोल्स आपण बघितले RCHचे कॅन बी अचिव्ड बाय द फॉलोइंग वेज, ह्या पद्धतीने याचे वेगवेगळे पद्धत आपल्याला दिली आहेत. बाय इंट्रोडक्शन करायचं सेक्स एज्युकेशनबद्दल, जसं तुमच्या ह्या पुस्तकामध्ये बायोमध्ये तुम्हाला याच्याबद्दल सांगितलं गेलं, हे सेकंड चॅप्टर पूर्ण त्याच्यावरती डिपेंड होतं. तसं इंट्रोडक्शन करून द्यायचं शाळेमध्ये ह्या गोष्टी शिकवल्या जायला पाहिजे. प्रॉपर इन्फॉर्मेशन भेटायला पाहिजे, जे सेफ असेल किंवा प्रॉपर इन्फॉर्मेशन अबाउट द सेफ अँड हायजिनिक सेक्शुअल प्रॅक्टिसेस व्हायला पाहिजे, किंवा सेक्शुअल डिसीजेस जे असतील, ST असतील किंवा एड्स असतील याच्याबद्दल माहिती द्यायची, प्रॉपर इन्फॉर्मेशन द्यायची रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सबद्दल, जसं आपल्या ह्या पूर्ण चॅप्टरमध्ये दिलं होतं. क्रिएट करायचा अवेअरनेस अबाउट द व्हेरियस आस्पेक्ट असेल, रिलेटेड रिप्रोडक्शन असेल, किंवा बाय एज्युकेशन द्यायचं यंगर वनला, जे लहान आहेत किंवा मोठे आहेत किंवा इन एज आहेत, त्यांच्या थ्रू त्यांना याच्याबद्दल शिकवलं जायचं, त्यांना प्रॉपर इन्फॉर्मेशन दिली जायची. बर्थ कंट्रोलबद्दल केलं जायचं, कारण पॉप्युलेशन जर बघितलं तर खूप मोठं या पद्धतीने आपल्या इंडियामध्ये होत चाललेलं आहे आता. तर बाय बॅन क्रिएट करायचा सेक्स डिटर्मिनेशनसाठी, म्हणजे मेल आहे किंवा फिमेल आहे हे जे सेक्स डिटर्मिनेशन आहे त्याला बॅन करायचं. अवेअरनेस करायचा अबाउट द चाइल्ड इम्युनायझेशन प्रोग्राम्स थ्रू. अशा बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये घडतात तुमच्या. आपण जर पुस्तकामध्ये बघितलं तर अजून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये समजतात. बघू आता जर आपण इथून जर बघितलं तर हा पूर्ण प्लेसेंटाचा पोर्शन आहे बघा, जो तुम्हाला मला दाखवायचा होता. पूर्ण याच्यामध्ये ॲम्ब्लिकल कॉर्ड असेल किंवा ॲमेनॉटिक सॅक असते, ही जी दिसते, ही जी पिशवी म्हणतो आपण, ही सॅकमध्ये हा बेबीचा पूर्ण हे इथून हे कनेक्शन दिसतं तुमचा प्लेसेंटाचा. हा पूर्ण पोर्शन तुमचा इथे येऊन जातो. ही बघा, ही युटेरियन वॉल आहे तुमची, ही कॉर्नियॉन आहे, ही अमिनॉइन आहे इथे दिलेली, इथे एमोनाईनची हे पोर्शन आहे. हा पूर्ण बघा फ्लुइड असतो याच्यामध्ये, ॲमेनॉटिक फ्लुइड याच्यामध्ये असतं. हे रप्चर होऊन बाहेर नंतर येतं प्लेसेंटा थ्रू, जेव्हा पर्च्युरेशन होतं त्याच्यामधून हा बेबी पूर्ण असा अटॅच असतो. बिफॉर पर्च्युरेशन प्लेसेंटाला पूर्ण अटॅच आपल्याला इथे दिसतो. पर्च्युरेशनची जशी प्रोसेस आपण म्हणतोय आता, इथे जर आपण बघितलं पूर्ण जे डायल्युशनची जी स्टेज होती याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तिघ स्टेज आपल्याला इथे दिलेल्या आहेत ह्या डायग्राममध्ये. इथे बघा तुम्हाला समजतंय सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत तुम्हाला. पूर्ण फर्स्ट स्टेज असेल किंवा सेकंड स्टेज असेल, थर्ड स्टेजमध्ये जर बघितलं ॲम्ब्लिकल कॉर्ड असेल किंवा फ्यूटस असेल तर तुम्हाला दिसतो इथे फ्यूटस असेल, कर्विक्स रिजन असेल तुमचा. जर इथे बघितलं तर तुम्हाला अजून समजेल की हा फ्यूटस आहे मध्ये दिलेला, कर्विक्स रिजन आहे हे जे दिसतं तुमचं. त्याच्यानंतरचा पुढचा हा वजायना थ्रू येतो तुमचा. वजायनामध्ये इथून भाग येतो, हा वजायनाचा पूर्ण पोर्शन आपण बघतो. पहिल्या स्टेजमधला हा दिसतोय, हा पूर्ण पोर्शन आहे बघा वजायनाचा. युटेरस आहे फ्यूटसचा, हा ॲम्ब्लिकल कॉर्ड थ्रू इथे कनेक्ट आहे. इफेक्टिव्ह कर्विक्स जो भाग आहे इनिशियली, नंतर त्याच्यानंतर तुमचा हा सेकंड स्टेजमध्ये बघा हेड पुढे येतो आहे. हेड नंतर ही दिसते ॲम्ब्लिकल कॉर्ड, इथून बेबीसाठी जी कटआउट होऊन करावी लागते, इथून पण बाहेर निघून येते, ही बाहेर येते. आणि नंतर हा जो आहे बेबी जसा आऊट होऊन जातो इथून, ही ॲम्ब्लिकल कॉर्डला क्लॅम्प लावून, म्हणजे दोघं साईडला क्लॅम्प केलं जातं, इथून क्लॅम्प केलं जातं दोघं साईडमध्ये, आणि मग मध्ये कट केले जाते ह्या ॲम्ब्लिकल कॉर्डला. हा कर्विक्स रिजन आहे, इथून जो बेबी बाहेर येतो पूर्ण वजायना थ्रू आऊट होऊन जातो पर्च्युरेशनच्या पूर्ण प्रोसेसमध्ये. हा जो दिसतोय क्राउनिंग असते, ही बेसिकली याला क्राउनिंग म्हणतात. बेबी जेव्हा क्राउनिंग करतो म्हणजे हेड बाहेर येण्याची प्रोसेस आपली ही क्राउनिंगची असते. हे पूर्ण युटेरस आहे फ्यूटससाठीचा, इथून बाहेर येतो पूर्ण बेबी. आणि त्याच्यानंतर जे लॅक्टेशनचं आपण माहिती आहे, जी मिल्क फॉर्म होण्याची किंवा अँटीजीन्स अँटीबॉडीज किंवा प्रोटीन्स थ्रू मिल्क थ्रू हे सगळं बाहेर येतं. RHSचे हे सगळे गोल्स तुम्हाला मी परत एकदा सांगितले. याच्यामध्ये वेगवेगळ्या कन्सेप्ट
कन्सेप्ट पण येतात बघा. बर्थ कंट्रोल असेल तर बर्थ कंट्रोलच्या ह्या ज्या कन्सेप्ट आहेत म्हणजे टेम्पररी मेथड आहे बर्थ कंट्रोल करण्यासाठी. वेगवेगळ्या टेम्पररी मेथड, नॅचरल मेथड असेल किंवा सेफ रायथमिक मेथड असेल किंवा इंटरप्टेड किंवा विड्रॉल असेल किंवा लॅक्टेशनची प्रोसेस आपण म्हणतो. लॅक्टेशनचं ॲमिनॉर हेड असेल किंवा अशा बऱ्याचशा कन्सेप्ट याच्यामध्ये केमिकल मीन्स असेल, मेकॅनिझम्स असतील, बॅरियर्स असतील, तर असे सगळे वेगवेगळ्या खूप सोपे याच्यामध्ये मेथड्स तुम्हाला दिलेले आहेत. मेकॅनिझम बाय मीन्स असेल किंवा वेगवेगळे आपण जे म्हणतो इथे दिलेले तुम्हाला समजतं आहे. वेगवेगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी जर तुम्ही बघितल्या एकदम सोप्या दिलेल्या आहेत. आता याच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या एकदम इझी आहेत. तुम्ही स्वतःहून पण वाचून घेतल्या. टेम्पररी आणि परमनंट मेथड पण याच्यामध्ये असतात. ही परमनंट आहे, टेम्पररी मेथड वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. तुम्ही जर बघितलं तर तुम्ही जर नीट चांगलं वाचून घेतलं तर एकदम सोपं दिलेलं आहे. हे रीड करून टाका, स्वतः नोट्स काढा, याच्या लिहून टाका. तुम्हाला पण चांगल्या पद्धतीने अजून समजून जाईल की ह्या सगळ्या ज्या बर्थ कंट्रोलच्या मेथड्स आहेत किंवा फर्टिलिटी जी आहेत ह्या पण एकदम छोट्या साध्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत पुस्तकामध्ये. यू कॅन रीड इट. खूप सोप्या आहेत. आता चांगल्या पद्धतीने वाचा आणि याच्यावरती अभ्यास करा, स्वतःच्या नोट्स काढा इथून पुढे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.